तर आजची तारीख आहे 13 एप्रिल. खूप मागचा व्लॉग आहे नो, पण त्याच्यानंतर मी एकदम थोडंसं शूट केला होता. सूट टाकून देते आता. तर आम्ही आलो आहे पुण्याला आणि आता इथून आम्ही जाणार आहे आरूकडे. आमचं थोडंफार कामं होते तर ते आम्ही कंप्लीट केले आणि मग आम्ही आरूकडे जाणार आहे. सो आय एम एक्सायटेड आणि आरू पण खूप एक्सायटेड आहे. आणि लकीली आमची खूप छान ट्रेन होती, सो आमचा प्रवास एक नंबर झाला. तर ही आहे आरूची गाडी, जिचे साईडचे डोअर्स ओपन होता. म्हणजे प्रॉपर अशी गाडी कशी असते तशी छानपैकी. तर ते मला असं दाखवत होते की हे ओपन होतं ते ओपन होतं. आणि ही आहे आरू. आणि भीम राईस. परत सांग कोण काय खातं, परत सांग. हनुमान भाजी. हनुमान काय कोण काय खातं? हनुमान भाजी पोळी खातो. बरं. आणि भीम भीम भाजी पोळी खातो. भीम राईस खातो. राईस खातो. दोघांमध्ये फरक आहे. दोघांची भांडण झाली एकदम मोठी भांडण झाली. जळगावला सापडायचं मग त्यांचे मोठे मोठे पाय. पप्पा आपण दिवाळी येणार ना तुम्ही जळगावला, तर आपण पप्पासोबत जाऊ. पप्पा तुला दाखवलं होतं का? एवढे मोठे पाय. एवढे मोठे पाय का? हा, आपला बिल्डिंग एवढे. बापरे. बघ आपण जाणार पायी पायी ते वजन बघायला. पाय सुकणार. सायकल जाणार पाय बसणार. बाईक न जाणार पेट्रोल संपणार. असं होतं का तिथे? हा, बघ आपण काय केलं, चाललो. पप्पा मला पीठ असं रन 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 रन. मी काय केलं, ड्रिंक एनर्जी पिलं. परत गेला. काल कुठे गेलो? काल कुठे गेलो? परवा लंडन. नाही, ते हनुमानचं होतं ते. वीर दुखू म्हणू खाली पग वीर म्हणते. वीर्य ते याचं आहे प्रूफ. तुम्ही पिले ते. पुण्यात आल्यावर पुणे सोडायची इच्छाच नाही होत. खूप छान एन्व्हायरमेंट वातावरण होतं पुण्यामध्ये. सो आता आपण जाऊया आपल्या घरी. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आय होप तुम्ही सगळे छान असतात. आणि आज खूप दिवसानंतर फायनली मी व्लॉग स्टार्ट करते. तर हे जे टी शर्ट आहे हे माझ्या नवऱ्याने स्वतःसाठी घेतलं होतं. त्यांना नाही झालं सो मी घेतलं. आणि मला ते आधी आवडत नव्हतं पण घालून खूप छान दिसतं. सो स्टार्ट करूया. नॉर्मली व्लॉग बनवायला खरंच मला टाईम नाही भेटत आहे सध्या. खूप हेक्टिक चालू आहे शेड्यूल. सो मी ट्राय करते मॅनेज करण्याचा. आणि सो विचार केला की काही नाही होते पॉसिबल, तर जे करते ते आपण दाखवूया. ॲक्च्युली ते पण होत नव्हतं बट आय विल ट्राय. बराच गॅप मी घेतला होता. तर आता आपण परत स्टार्ट करूया. आज मी जे जे काही करेल ते मी तुम्हाला दाखवेल. तर आता मी छोटे मोठे कामं आवरून घेतलेत आणि आता मी सगळ्यात आधी माझ्यासाठी चहा बनवणार आहे. सो चला मग. आणि हे अजून झोपले आहेत. वाजले आहेत 11. सो मी चहा पिऊन घेते. मी सकाळी चहा नाही घेत. मी मोस्टली ते उठल्यानंतर म्हणजे 10 10:30 असं उठतात ते. सो मी तेव्हाच त्यांच्यासोबतच चहा घेते. पण आता माझ्याने कंट्रोल नाही होते आणि मला चहा हवा आहे. सो मी आधी चहा पिऊन घेते. आज सॅटर्डे आहे, सुट्टी होती तशी, पण मी ऑफिस घेतलं आहे कारण मला वाटलं मला बोर होईल कारण यांचं मॅचेस वगैरे आहेत. सो आणि घरात दुसरं काय करू असं काही मला कळत नव्हतं. सो मी ऑफिस घेऊन घेतलं परत. उद्या तर सुट्टीच राहील. सो 12पर्यंत आपल्याकडे टाईम आहे. तोपर्यंत मी घरातलं सगळं आवरते आणि मग ऑफिस करेन.
तर आज मी बनवणार आहे शेवगाच्या शेंगांची भाजी. शेवगाच्या शेंगा ऑलरेडी साफ करून ठेवल्या त्या माझ्या सासूबाईंनी काल. सो तिकडे आजूबाजू खूप आवाज येतो आहे कारण बाजूला कन्स्ट्रक्शन चालू आहे. सो मला कळत नाही मी कसं व्हिडिओ बनवू. सो प्लीज तुम्ही समजून घ्या. कसं तरी स्वतःला मोटिवेट करून मी व्हिडिओ बनवते, पण आजच सगळे कामं चालू आहे आजूबाजू आणि खूप आवाज येतो. माझी चहा होते तोपर्यंत मी साईडला कांदा कट करून घेते आपल्या मसाल्यासाठी, मसाल्याच्या भाजीसाठी. सो मी एक कांदा घेतला. मला हा कांदा रोज रडवतो, रोज. खूप वाईट आहे. अजून एक, तुम्हाला इथे जो स्पॉट दिसतोय ना ब्लॅक कलरचा, तो आधी मला वाटलं की पिंपलमुळे वगैरे कशामुळे तरी झाला असेल, पण नंतर माझ्या लक्षात आलं 1 वर्ष झाला ते गेलंच नाही आहे. मग मला वाटलं की जाईल जाईल जाईल, पण गेलंच नाही. ते ॲक्च्युली झालं होतं, फेशियल केलं होतं मी, लेझर फेशियल. प्लीज चुकून पण कधी लेझर फेशियल करू नका, कारण हे त्याचे परिणाम आहे. आता ते कसं जाईल माहीत नाही. सो बघू, डॉक्टरकडे जायचा विचार करतो आहे, बट सॅटर्डेला जाणं होत नाही आणि संडेला ते बंद राहतं. सो तुमच्याकडे काही उपाय असेल, उपाय न तर काही चालणार नाही, कारण ते इंटरनल झालं आहे थोडं आणि ते दिसून पण येतं लगेच. तर फायनली चहा रेडी आहे. मला चहा करायला ना थोडा जास्त टाईम लागतो, कारण म्हणजे जस्ट असं उकळून केलेला चहा मला आवडत नाही. थोडा छान प्रॉपर म्हणजे कमीत कमी 20 मिनटं तरी शिजायला पाहिजे. त्याच्यानंतर हा आहे मसाला: खोबरं, भाजलेलं कांदा, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर. तर हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे भाजीसाठी. सो वाटून घेऊया. जवळपास 1 कांदा घेतला आहे मी आणि 1/4 खोबऱ्याची वाटी घेतली आहे. बस जास्त काही घेतलं नाही. म्हणजे जास्त क्वांटिटीचा मसाला नाही आहे, तरी हा पण मला थोडा जास्त वाटतो आहे. तर आता इकडे पाणी ठेवलं आहे, त्याच्यात आपण शेवगाच्या शेंगा मस्त छानपैकी शिजवून घ्यायच्या आहे. 80% शिजवून घ्यायच्या आपल्याला, जेणेकरून आपल्याला भाजीमध्ये त्या जास्त शिजवाव्या नाही लागणार. आणि ना याच्यात जे पाणी असतं ते आपल्याला फेकायचं नाही आहे, तर ते यूज करायचं भाजीसाठी. आणि आता इकडे मी भाकरी बनवते ज्वारीची. तर ज्वारीची भाकरी बनवताना एकदम उकळतं पाणी घ्यावं लागतं. सो मी असं चमच्याच्या साह्यानेच त्याला मिक्स करते, कारण ते खूप कडक आहे, मला चटका लागून जाईल. सो मी आधी ना असं चमच्याने मिक्स करून घेते आणि जेव्हा एकदम असं प्रॉपर थोडंफार 1-2 मिनटांनी मग मी हाताने ते पीठ मिक्स करते, नाहीतर चटका लागू शकतो. आणि जर थोडं पण कोमट पाणी टाकलं ना तर भाकरी बनतच नाही माझी. एकदम कडक पाणी टाकलं तरच बनते. एकदम अग्रेसर नाही आहे झाली मी अजून भाकरी वगैरे बनवण्यामध्ये, पण हळूहळू करते प्रयत्न आणि बऱ्यापैकी म्हणजे खाऊ शकतो अशा बनवते. खाऊ शकतो इन द सेन्स ज्वारीचं कधीतरी गडबड होते आणि कधी चांगली बनते. बाजरीची पण मी बऱ्यापैकी चांगली बनवून घेते. कधी खूपच छान बनते बाजरीची भाकरी, कधी ओके म्हणजे चालू राहतं माझं असं. मोस्टली आम्ही जर अशी पातळ भाजी असेल तर भाकरी बनवतो ज्वारीची, जर मसाल्याची भाजी असेल तर बाजरीची. आणि बस म्हणजे ॲज पर भाजी भाकरी पोळी असं बनत राहतं. सो मी जेमतेम भाकरी बनवून घेते माझ्या. आय नो मला दिव्याची मम्मी म्हणेल तू नीट नाही बनवलं, पण मी प्रयत्न करते मावशी. तर मला ना ही शेवगाच्या शेंगांची भाजी करायला पण खूप आवडते आणि खायला पण खूप आवडते. तर मी आता तेलामध्ये तो आपण जो मसाला काढून घेतला होता तो मिक्स करून दिला आहे. आता हा जो मसाला आहे ना, आपण ऑलरेडी भाजून घेतला होता कांदे आणि खोबरं, पण तरी पण आता तेलात टाकल्यानंतर याला खूप छानपैकी भाजायचं आहे. एकदम छान भाजला गेला पाहिजे. त्याच्यानंतर मग तुम्ही चटणी, मसाला, हळद ह्या गोष्टी टाकायच्या आणि मसाल्यामध्ये आपण 80% ज्या शेंगा शिजवल्या होत्या ना त्या टाकून द्यायच्या आणि तो मिक्स करून घ्यायचा छानपैकी. त्याच्यानंतर मग ते जे पाणी होतं उरलेलं ते एकदम छान उकळून घ्यायचं आणि मगच भाजीमध्ये टाकायचं. आणि आपली भाजी थोडा वेळ आपण 5 मिनटं गॅसवर ठेवायची आणि भाजी रेडी आहे. आणि भाजी रेडी झाल्यावर इथे वरून आपल्याला टाकायची कोथिंबीर. जो आम्ही जेजुरीवरनं मसाला आणला होता ना, काळा मसाला, तो एवढा भारी आहे. तुम्ही जर कधी गेले ना नक्की घ्या. म्हणजे तोच मसाला आम्ही मोस्टली वापरत असतो मसाल्याच्या भाजींसाठी सध्या तरी, कारण एवढा भारी लागतो ना तो, खूपच छान. तर माझं जेवण तर रेडी आहे. भाकरी, भाजी, पापड आणि कांदा थोडा उरला होता मी कापताना, तर तो आहे. सो आता जेवण झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती पसारा होता. त्याच्यानंतर जे क्लीन केल्यानंतर जे समाधान भेटतं ना, ते म्हणजे लिटरली असं फील होतं की वाव झालं काम आता. सो
आय होप तुम्हाला आवडला असेल. विचारते उत्तर द्या. पहिलं मोबाईल खाली ठेवा. 2 भाऊ शेजारी भेट जन्मांतरी, म्हणजे ते भेटूच नाही शकत कधी. कान डोळे होत, पण कान पण तशीच तर. हा ठीक ठीक आहे बरोबर आहे. अशी कोणती गोष्ट आहे जी मुली फक्त लग्नानंतरच घालू शकतात? मंगळसूत्र. सगळं माहिती